पण मला वाटतं 16 लोकांनी, त्याच्यामध्ये 2 ऑफिसर्स आहे, 1 जवान आहे, 13 फायर फायटिंग डिफेन्सचे, त्यांनी आपले प्राण आग पसरू नये म्हणून दिलेले आहेत. त्याच्यामुळे बाजूला असलेल्या 9 अन्य शेड्स आगीपासून बचावले. आता आग पूर्णपणे सकाळीच काबूत आलेली आहे. तिकडे लष्कराने नजर ठेवलेली आहे, म्हणजे काहीतरी चुकून उरलं असेल तर, त्यामुळे तसं काय म्हणजे आता इकडे 11+5 16 जण जे इंजुर्ड आहे, त्याच्यामध्ये 11 मला वाटतं 1-2-3 दिवसात त्यांची डिस्चार्ज होतील. 6 जण ICU मध्ये आहे, त्यांना काही वेळ लागेल. एकाची तब्येत जरा जास्त, थोडी बर्न इंजुरी जास्त आहे, त्यामुळे अंडर ऑब्झर्वेशन. सगळी व्यवस्था, सगळ्या लागणाऱ्या सगळी काय मेडिकल सपोर्ट हा हॉस्पिटलने दिलेलाच आहे. अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आहे, पण आर्मीने त्याला सपोर्ट काय द्यायची ती तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं स्थिती आता आटोक्यात. तुम्हाला काय घातपात की अपघात? सर घातपात आहे की अपघात आहे? झालेली आहे सर घातपात की अपघात? प्रकारची घटना 2-3दा झालेली आहे. 32 वर्षापूर्वी झाली होती. 2006 सर हा घातपात वाटतो की हा थर्ड मेजर फायर and casualties for the first time. Do you have any remedy to prevent such kind of इन्सिडेंट होऊ नये म्हणून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो. त्याच्या संदर्भात जे काय झालं ते आपोआप फायटिंगमध्ये आल्यानंतर घातपात वाटतो की अपघात? एकूण जर इन्क्वायरी तुम्ही केली तर इन्क्वायरी जाहीर केल्यानंतर इन्क्वायरीने काय ते सांगून दे, पण शक्यता तुम्ही म्हणता त्याची नाही. झाडांना लागलेली आग पसरली असं म्हणतायत. इन्क्वायरी कंप्लीट होऊन दे. घोड्या पुढे गाडी ठेवू नका. लेट द इन्क्वायरी कंप्लीट. पण घातपाताची शक्यता आय एम नॉट रुलिंग आउट एनिथिंग, बट पॉसिबिलिटी आर्मीच्या म्हणण्याप्रमाणे, तिकडे असलेल्या एक्सपर्टच्या म्हणण्याने कमी आहे. शक्यता जवळजवळ नाही. Losses, that is why the 16 lives lost, they have actually sacrificed to ensure that the fire does not spread. They contain the fire. There is some people ask me, when there is a fire, normally fire is allowed to burn because these fires are not controllable. They were not controlling per se that fire, they were not allowing it to spread. In that 16 people have lost their life. It is actually their sacrifice. They have managed to contain the fire within that one shed only. at the cost of the life? Fire followed by blast. फायर नंतर ब्लास्ट, एम्युनेशन असल्यानंतर ब्लास्ट होणार है. सर हिंदी में बता दीजिए शॉर्ट में. नहीं, वो अभी बता दिया. उसमें इतना ही कहना है कि जो उसका कारण है वो कारण आर्मी की इंक्वायरी कंप्लीट होने के बाद समझ जाएगा. सर यहाँ देखिए, अभी जहाँ मटेरियल रखा था उसमें एक शेड में हो गया. फायर फाइटिंग के 13 लोग, 2 आर्मी के ऑफिसर और 1 जवान मिलके 16 लोगों ने अपनी जान कुर्बान कर दी और बाकी जगह आग फैलने से बचा दिया. तो 9 दूसरे 9 आपको आर्मी नाम भी दे देगी. 9 अलग अलग शेड्स 100 मीटर, 150 मीटर, 200 मीटर के अंतर पे है. अगर ये झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.